खरं तर मगाशी मला वाटतं आमचे कुटे साहेब सांगत होते की कर्जमाफीची रक्कम, कर्जमाफी लोकांना बंधूंनो खरं सांगतो, कुठलीही गोष्ट करणं, बोलणं सोपं असतं, पण करणं अवघड असतं. आपण एखाद्या घरामध्ये, आपण पण शेतकरी आहोत, एखाद्या घरामध्ये आपण एखाद्या आपला संसार आपण ज्यावेळेस चालवतो आणि संसार चालवताना आपण प्रमुख म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार, आपल्या खिशाचा सगळा विचार करावा लागतो. हे अडचणीच्या काळामध्ये आता कुठल्याही प्रकारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही आहे, परंतु अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, त्या माझ्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, तो शेतकरी पुन्हा एकदा उभा राहिला पाहिजे. यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार साहेब असतील, यांनी मदत केली. किती केली, किती आकडा आहे बंधूंनो? आपल्या सर्वांना तो आकडा माहिती असणं गरजेचं आहे. शेतकरी किती आहेत ते असणं आपल्याला माहिती गरजेचं आहे. कारण का आपल्याला माहित आहे की आपण सगळे शेतकरी आहोत. कसं असतं, चकाट्या मारणाऱ्यांची आपल्या सगळ्याला माहित आहे. पानपट्टीच्या दुकानामध्ये चकाट्या म्हणजे देऊ नये, काही वेळेस चुकीचा आपल्याबद्दल प्रचार केला जातो. ह्याला आपण सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. आपण किसान मोर्चाच्या कार्यकर्त्याच नाही, महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक शेतकऱ्याचं हे कर्तव्य आहे. जे आपण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्यात, हे आपण लोकांपर्यंत, जनतेपर्यंत, खाली तळागाळात ह्या योजना पोहोचल्या पाहिजे. आज रक्कम तुम्हाला माहित आहे, 56 लाख शेतकरी, 56 लाखापेक्षा जास्त शेतकरी. आणि रक्कम किती आहे? रक्कम देवाभाऊंनी आपण पाठीमागे रक्कम होती 36,585 कोटी रक्कम होती. परत आपण तुमच्या सर्वच प्रतिनिधी, महायुतीचे प्रतिनिधी असतील, सगळ्यांनी विनंती केली, सगळ्या शेतकऱ्यांनी विनंती केली, तुमच्या मोर्चाच्या प्रतिनिधी विनंती केली, आणि भाऊंनी त्या 2 अटी कॅन्सल केल्यानंतर ती रक्कम किती झाली? ती रक्कम झाली 40,585 कोटी. एवढी ऐतिहासिक आपल्या शेतकऱ्याला मदत करणारा हा आपला नेता आहे. त्यामुळे त्याचं अभिनंदन, त्याचं ऋण हे आपण सगळ्यांनी व्यक्त केलं पाहिजे रे बाबा. शेवटी एक गोष्ट केली, जी माणसं आपल्यासाठी काम करतात, आपल्याला मदत करतात, सहकार्य करतात, त्यांचं ऋण हे व्यक्त केलं पाहिजे. आपण शेवटी तुम्हाला मी सांगतो, आपण शेतकरी आहोत. आपल्याला माहित आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावानं आपण पीक कर्ज घेतो, शेतकरी पीक कर्ज घेतो. त्यामध्ये सरकार आपल्याला मदत करतं, व्याज सवलत देतं. ती काय रक्कम थोडी असते का रे? त्यातनं ती रक्कम किती आहे त्याचा आपण कधी विचार केलाय का बंधूंनो? ती सुद्धा रक्कम कितीतरी, मला वाटतं आजचा हिशोब केला तर 400-500 कोटीच्या वर रक्कम आहे. दुसरं आपल्या सर्वांना माहित आहे, शेतकऱ्यांची मागणी वीज माफीच्या बाबतीत मागाशी कुटे साहेबांनी सांगितलं की पूर्वी विजेची काम, आपलं चव्हाण साहेबांनी सांगितलं. आपल्या राज्यामध्ये तुम्हा सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री बळीराजा जी मोफत वीज आहे, या बाबतीमध्ये देवाभाऊंनी आपल्याला किती मदत केली माहित आहे तुम्हाला? आपण कधी विचार करत नाही की आपल्या 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत जो आपला पंप आहे, त्याच्या आत असणाऱ्या पंपाला आता प्रत्येक वर्षी बजेटमधनं या महायुतीच्या सरकारनं देवेंद्र भाऊंनी 25,000 कोटी रुपयाची प्रत्येक वर्षी मदत या राज्यामध्ये भाऊंनी केलेली आहे. कशाला म्हणतात, किती वाजवता येईल, लोकांना किती सांगता येईल, हे मदत करणं एवढं सोपं नाही आहे रे बाबांनो. गप्पा मारणं सोपं आहे, परंतु एवढी मदत हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून का सांगतोय, तुम्ही हे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, प्रत्येक गावापर्यंत हे घरोघरी पोहोचलं पाहिजे. काय होतं विद्यार्थी